नमस्कार सगळ्यांना. तर सध्या आता रेशन कार्ड विषयक मोठी बातमी समोर आलेली आहे. सगळ्यांना माहिती आहे की ई-के-वाय-सी करणं बंधनकारक आहे रेशन कार्ड धारकांना. तर कशी करायची? कोणते मार्ग सोपे आहेत? ऑनलाईन, ऑफलाईन दोन्ही मार्ग मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ई-के-वाय-सी बंधनकारक केलेले आहे. जर तुम्ही ई-के-वाय-सी केली नसेल तर तुमचं रेशन बंद होईल. तुमचं रेशन कार्ड रद्द होईल. तुम्हाला रेशन मिळणार नाहीत, जर तुम्ही ई-के-वाय-सी केली नाही तर. ठीक आहे. ई-के-वाय-सी करा, अन्यथा रेशन कार्ड बंद. जाणून घ्या कशी करावी ई-के-वाय-सी. तर पाहूयात काय आहे डिटेल माहिती. आता शासकीय योजनेचा लाभार्थी असलेल्या प्रत्येकाला ई-के-वाय-सी करणे अनिवार्य आहे. मग आधार असो, बँकेचे काम असो किंवा शासकीय योजनेचा लाभ घ्यायचा असो, प्रत्येक ठिकाणी ई-के-वाय-सी बंधनकारक करण्यात आले आहे. अशातच अनेक नागरिकांकडे असणाऱ्या रेशन कार्डबाबत देखील ई-के-वाय-सी बंधनकारक करण्यात आले आहे. तर कशी करायची हे सोप्या भाषेत आपण आणि सोप्या स्टेपमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. बघूयात. रेशन दुकानात जाऊन आता ज्यातून तुम्ही रेशन घेता, जे तुम्हाला जिथून धान्य मिळतं त्या दुकानात, त्या दुकानात तुम्हाला जावं लागणार आहे त्यासाठी ई-के-वाय-सी करण्यासाठी. रेशन कार्ड धारकांना रेशन दुकानातून धान्य मिळते. या दुकानात ई-के-वाय-सी करण्याची सोय आहे. म्हणजे तुम्हाला कुठे दुसरीकडे जायची गरज नाही, कुठल्या सरकारी ऑफिसमध्ये जायची गरज नाही. तुम्हाला जिथं धान्य मिळतं तिथं जायचं आहे आणि तिथं के-वाय-सी करायची आहे. त्या रेशन दुकानदाराकडे 4G ई-पॉस मशीन आहे. या मशीनद्वारे ई-के-वाय-सी केली जाते. ठीक आहे. तसेच यासाठी आधार कार्ड घेऊन जाणे आणि या ठिकाणी मशीनमध्ये आधार क्रमांक टाकायला लागतो. म्हणजे जर तुम्हाला त्या मशीनमध्ये तुमचा आधार क्रमांक आहे, तो टाकावा लागतो. त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड घेऊन जायला लागणार आहे. यानंतर संबंधित व्यक्तीच्या बोटांचे ठसे व डोळे स्कॅन करून ई-के-वाय-सीची प्रक्रिया पूर्ण केली जाते. म्हणजे खूप सिंपल प्रोसेस आहे. वेळ पण लागणार नाही आहे. तर तुमचं फक्त बोटांचे ठसे आणि तुमच्या डोळ्याचं स्कॅन करून तुम्हाला ई-के-वाय-सी तुमची कंप्लीट होणार आहे. फक्त तुम्हाला रेशन दुकानात जायचं आहे, तिथं आधार कार्ड न्यायचं आहे, त्या मशीनमध्ये तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, तिथे तुमचे बोटांचे ठसे घेतले जातील. तुम्हाला काही वेगळं करायचं नाही, तुम्हाला काहीच करायचं नाही. फक्त बोटांचे ठसे आणि डोळे स्कॅन तेच करणार आहेत मशीनद्वारे. एवढीच प्रोसेस आहे, तुमचं ई-के-वाय-सी कंप्लीट होणार आहे. त्यामुळे जास्त वेळ घालवू नका. खूप सोपी प्रोसेस आहे, त्यामुळे असं काही वेगळं नाही आहे. तुम्हाला वाटत असेल कसं करायचं, काय करायचं. फक्त ही प्रोसेस तुम्हाला स्वतःहून काहीच करायचं नाही. सगळं तुम्हाला ते त्या दुकानातले जे काम करणारे आहेत, संबंधित व्यक्ती, ते तुमच्याकडनं सगळं करून घेणार आहेत. त्यामुळे टेन्शन घेऊ नका किंवा काही नवीन असं नाही आहे. फक्त आधार कार्ड व्यवस्थित टाकत येतं, आधार क्रमांक आणि आधार कार्ड घेऊन जावं तुमचं. म्हणजे तुम्हाला बघून त्या मशीनवर टाकता येईल. एवढंच आहे. तसेच प्रत्येक शिधापत्रिका धारकाला आता ई-के-वाय-सी करणे बंधनकारक झाले आहे. शिधापत्रिकेत नावे असलेल्या कुटुंबातील सदस्यांनी ई-के-वाय-सी पडताळणी प्रक्रिया पूर्ण न केल्यास संबंधितांना धान्य वितरणाचा लाभ मिळणार नाही, असे पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे रेशन कार्ड धारकांनी लवकरात लवकर ई-के-वाय-सी करण्याचं आवाहन केले आहे. म्हणजे आता हे ठसे आणि जे डोळे स्कॅन आहेत ते तुमच्या रेशन कार्डवर ज्यांची नावं आहेत, जेवढ्या लोकांची नावं आहेत त्या सगळ्या लोकांचं, त्या सगळ्या सदस्यांचं तुमच्या कुटुंबातील स्कॅन केलं जाणार आहे. असं नाही की फक्त कुटुंबप्रमुख आहे बाबा, की त्याला त्यांनी जाऊन एकट्याने करायचं आणि सगळ्यांचं होईल, असं नाही आहे. प्रत्येक व्यक्तीला, कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला ज्याचं नाव रेशन कार्डवर आहे, त्या व्यक्तीने तिथे जाऊन स्वतः जायचं आहे. तुमचे डोळे स्कॅन आणि बोटांचे ठसे द्यायचे आहेत त्यांना. त्यामुळे फक्त एका कुटुंबातील प्रत्येक एका व्यक्तीला जाऊन नाही होणार तुमचं ई-के-वाय-सी. प्रत्येक व्यक्तीचं ई-के-वाय-सी तुम्हाला करणं बंधनकारक आहे. जर तुमच्या कुटुंबातील एका सदस्याचं ई-के-वाय-सी राहिलं तर त्याचं नाव रेशन कार्डातनं आपोआप वगळण्यात येणार आहे आणि तुम्हाला त्याच्या नावाचं रेशन जे आहे किंवा धान्य जे आहे ते मिळणार नाही. त्यामध्ये तुमच्या कुटुंबात 4 लोकं असतील तर 4ही जणांचं ई-के-वाय-सी करणं बंधनकारक आहे. नाहीतर जर तुम्ही सपोज 4 मधले 2च केले तर फक्त दोघांचं तुम्हाला इथून पुढे रेशन किंवा धान्य मिळत जाईल. दोघांची नावं रेशन कार्डमधनं वगळण्यात येणार आहेत. त्यामुळे सगळ्यांचं तुम्हाला ई-के-वाय-सी करणं बंधनकारक आहे. जर पाहूयात आता हे झालं ऑफलाईन पद्धतीने. आता ऑनलाईन पद्धतीने पण कसं असतं किंवा कसं करू शकता हे पण आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी तुम्हाला एक ॲप लागणार आहे, ते आहे मेरा राशन ॲप. ठीक आहे. आता तुम्हाला सर्वात आधी प्ले स्टोअरमध्ये जाऊन मेरा राशन ॲप डाउनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जावा, मेरा राशन टाईप करा, तिथे तुम्हाला तो ॲप येईल. तो आधी डाउनलोड करून घ्या. त्यानंतर ॲप चालू करून तुमचा रेशन कार्ड क्रमांक किंवा आधार कार्ड क्रमांक टाकण्यासाठी पर्याय दिसेल. म्हणजे ॲप चालू केल्यावर तुम्हाला तुमचं आधार कार्ड टाका किंवा रेशन कार्ड टाका, दोन्हीपैकी एक. जे काही त्यांनी सांगितलं तुम्हाला ते टाका तुम्ही. आधार किंवा शिधापत्रिका कोणत्या क्रमांक टाकून सबमिट बटनावर क्लिक करा. म्हणजे कुठला एक क्रमांक टाकून सबमिट करू शकता. त्यानंतर आधार सीडिंग या ऑप्शनवर यावे. म्हणजे तिथे एक आधार सीडिंग नावाचा ऑप्शन आहे, त्याच्यावर जायचं आहे. त्यानंतर तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावापुढे आधार सीडिंग येस किंवा नो असं ऑप्शन दिसेल. म्हणजे आता तुम्ही रेशन कार्ड टाकले याचा अर्थ तुमची सगळी डिटेल्स तिथं ॲपमध्ये दिसणार तुम्हाला. त्या ॲपमध्ये तुमच्या सगळ्या सदस्यांची नावं पण दिसणार आहे, जे आधार कार्डवर मेन्शन केले आहेत किंवा आधार कार्डवर ऑलरेडी तुम्ही दिलेले आहेत. ठीक आहे. ते सगळ्या व्यक्तींची, तुमच्या सदस्यातील व्यक्तींची नावं दिसणार. त्यांच्यासमोर येस किंवा नो दोन्हीपैकी एक ऑप्शन दिसणार आहे आधार सीडिंगवर क्लिक केल्यानंतर. ठीक आहे. ज्या सदस्यांच्या नावापुढे येस ऑप्शन असेल त्या सदस्याला ई-के-वाय-सी करण्याची गरज नाही. म्हणजे जर तुमच्या कुटुंबातील 4 नावं आहेत, त्यातल्या 2 लोकांच्या नावापुढे येस आहे,
तर त्यांना ई-के-वाय-सी करण्याची गरज नाही आहे. ठीक आहे. पण ज्यांच्या नावापुढे नो असेल त्यांना ई-के-वाय-सी करावी लागणार नाही. ठीक आहे. कळलंय का तुम्हाला काय करायचं आहे? आधी प्ले स्टोअरला जायचं आहे. मेरा राशन हे टाईप करा. हे एक ॲप आहे. त्या ॲपवर जाऊन तुम्हाला एक तर त्या रेशन कार्ड नंबर विचारतील किंवा आधार कार्ड नंबर विचारतील. दोन्हीपैकी एक जो काही विचारला असेल तो तुम्ही ते टाकायचा आणि सबमिट करायचं आहे सबमिट बटनावर. मग तिथे तुम्हाला एक ऑप्शन दिसेल आधार सीडिंग. ठीक आहे. आधार सीडिंग बटनावर क्लिक करायचं आहे. तिथे तुम्हाला तुमच्या कुटुंबातील व्यक्तींची नावे दिसतील आणि त्यांच्यापुढे 2 ऑप्शन असतील येस ऑर नो. ठीक आहे. ज्यांच्या नावापुढे येस आहे त्यांना ई-के-वाय-सी करण्याची गरज नाही आहे. लक्षात घ्या. ज्यांच्या नावापुढे नो आहे त्यांनाच फक्त ई-के-वाय-सी करायची गरज आहे. म्हणजे जर तुमच्या घरातील 5 व्यक्ती असतील, त्यांच्या ते दोघांपुढे येस असेल, तर त्या दोघांना के-वाय-सी करण्याची गरज नाही आहे. बाकीच्या 3च्या पुढे जर नो असेल, तर त्या तिघांना ई-के-वाय-सी करावी लागणार आहे. ठीक आहे. ई-के-वाय-सी करण्यासाठी तुम्ही राज्याच्या खाद्य पुरवठा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागणार आहे. ठीक आहे. तर असंही तुम्ही ऑनलाईनही करू शकता, घरबसल्या ऑफलाईनही करू शकता. फक्त तुम्हाला लवकरात लवकर जाऊन करायचं आहे, नाहीतर तुमचं जे धान्य मिळणारं असतं त्याच्यावर किंवा ज्या योजना आजकाल खूप जास्त योजना आहेत माहिती आहे रेशन कार्डवर, त्या योजना तुम्हाला मिळणार नाहीत किंवा त्याचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर जाऊन ई-के-वाय-सी करून घ्या आणि काही शंका असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा. नक्की मी तुमच्या शंकांचं निरसन करेल आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे बाकीच्यांनाही फायदा होईल त्याचा आणि लाईक पण करा. धन्यवाद.